नमस्कार मंडळी, एका नवीन ब्लॉगमध्ये आज आपण बनवतो पनीर कोफ्ते. तर मी 150 ग्रॅम पनीर घेतलं आहे आणि एक मोठा बटाटा उकडून घेतलेला आहे. तर त्याचं कीस करून आपण ते मॅश करून घ्यायचं दोन्ही पण. आत्ता मी करून घेतलं आहे. त्याच्यामध्ये आपण सुके गरम मसाले घ्यायचे आहेत. हे कॉर्नफ्लोअर आहे, तिखट मसाला, गरम मसाला घेतला आहे मी, धणा जिरा पावडर घेतली आहे आणि सेंधा नमक घेतला आहे आणि कोथिंबीर घेतली आहे मी. तर हे सर्व इन्ग्रेडियंट्स आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे. एकत्र करून सगळं त्याचे छोटे बॉल्स बनवायचे आहेत आपल्याला. आता मी हे बनवलं आहे. आता हे आपल्याला तेलामध्ये डीप फ्राय करायचं आहे. तर इथे मी करून घेतलं आहे डीप फ्राय. आता आपल्याला ग्रेव्ही बनवायची आहे. तर ग्रेव्हीसाठी मी एक टॅमॅटो घेतला आहे मोठा, एक कांदा मोठा चिरून घेतला आहे. थोड्याशा तेलामध्ये कांदा आणि टॅमॅटो फ्राय करून घ्यायचं. त्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकली मी आणि आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. एकदम मऊ होईपर्यंत टॅमॅटो आणि कांदा परतून घ्यायचा तेलामध्ये. आता ह्याच्यामध्ये आपल्याला सुके गरम मसाले टाकायचे आहेत. त्याच्यामध्ये धणा जिरा पावडर, तिखट मसाला, गरम मसाला, थोडंसं आमचूर पावडर घेतलं आहे मी आणि हळद घेतली आहे. हे सर्व आपल्याला ह्या मसाल्यामध्ये टाकायचं आणि थोडं त्याला फ्राय करायचं आहे. आता हे झालेलं आहे. आता हे आपण मिक्सरमधून घेणार आहोत. तेल गरम करत ठेवायचं. त्यामध्ये आपण जी ग्रेव्ही बनवली आहे मिक्सरमध्ये ती त्याच्यामध्ये घालायची असते आणि तेल सुटेपर्यंत थोडंसं त्याला तेलामध्ये फ्राय करायचं. तर सर्व ग्रेव्ही मी त्याच्यामध्ये घालणार आहे. मिक्सरच्या भांड्यामधली सर्व ग्रेव्ही त्याच्यात घालणार आहे मी. आणि तेलामध्ये छान परतून घ्यायचं ते ग्रेव्ही. मिक्सरमधून पाणी त्याच्यामध्ये घालून ग्रेव्ही शिजल्यानंतर त्याच्यामध्ये त्या शिजलेल्या ग्रेव्हीमध्ये मलाई घालायची. त्याचं 4-5 चमचे दूध घालायचं. आता आपलं रेडी आहे पनीर कबाब कोफ्ते. आणि इथे मी आंबे करून ठेवले आहेत, कापून ठेवले आहेत.